दरवर्षीप्रमाणे ललिता पंचमी दिवशी तहसीलदार गल्ली येथील सोमनाथ मंदिरात खास कुंकुमार्चन कार्यक्रम आयोजित केला जातो। हा कार्यक्रम जननी महिला मंडळ तर्फे व्यवस्थित आणि नियोजनपूर्वक पार पडतो। या कार्यक्रमात सर्व आवश्यक सामग्री वापरून देवीची पूजा केली जाते। देवी ललिता सहस्त्रनाम पाठ करून कुंकुमार्चन संपन्न केला जातो आणि त्यानंतर हा कुंकू घरात वापरला जातो। देवीच्या कृपेने प्रत्येक घरात सुख शांती समृद्धी लाभो, सर्वांचा आरोग्य उत्तम राहो आणि उद्योग व्यवसायात अखंड लक्ष्मी प्राप्त हो, अशी भक्तिपूर्वक इच्छा व्यक्त केली जाते। नमस्कार, मी उमेश पांचाळ भटजी, श्री महाकाली मंदिर येड्रोपा मार्ग बेळगाव। तहसीलदार गल्ली सोमनाथ मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे ललिता पंचमी दिवशी हा कुंकुमार्चनचा कार्यक्रम होत आहे। तर हा कार्यक्रम संपूर्ण जननी महिला मंडळाने आयोजित केलेला असतोय। तर अगदी व्यवस्थितपणे सामुग्री घेऊन हा कुंकुमार्चन कार्यक्रम होतो। तर देवी ललिता सहस्त्रनामाने हा कुंकुमार्चन होऊन हा कुंकू घरामध्ये वापरला जातो। देवीची कृपा असू दे, घरामध्ये सर्व सुख शांती समृद्धी लाभू दे, सगळ्यांचं आरोग्य चांगलं असू दे, तसेच उद्योगात व्यवसायात अखंड लक्ष्मी प्राप्ती होऊ दे म्हणून हा कुंकुमार्चन कार्यक्रम केला आहे। त्यानंतर अष्टलक्ष्मी स्तोत्र महाआरती झालेली आहे। त्यानंतर आता सुवासिनीची ओटी भरत आहेत। तर असा हा तहसीलदार गल्ली सोमनाथ मंदिर तहसीलदार गल्ली येथे दरवर्षी हा ललिता पंचमी दिवशी जननी महिला मंडळातर्फे हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार, आम्ही जननी महिला मंडळाच्या सगळ्या महिला आहोत। आमच्या तहसीलदार गल्लीमध्ये जो हा हळदी कुंकुमाचा कार्यक्रम आहे हा सलग आता 3 वर्ष झाली आम्ही करत आहोत आणि यासाठी आम्हाला गल्लीतील सगळ्या महिला वर्गांनी उत्स्फूर्त म्हणजे चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या कारणामुळे आमचा हा कार्यक्रम छान रीतीने यशस्वी झालेला आहे। उद्देश म्हणजे काय की हे ललिता पंचमीच्या दिवशी केलेलं कुंकुमार्चन आहे। स्त्रियांचं सौभाग्य वाढावं आणि सुख समृद्धी घरामध्ये यावी आणि स्त्रियांना जास्त करून ह्या अशा सामाजिक कार्यामध्ये भाग घेता यावा, यासाठी म्हणून आमचा हा एक पारंपरिक असा हा आमचा एक उत्सव आहे। कुंकुमार्चनानंतर अष्टलक्ष्मी स्तोत्राची महाआरती पार पडली। त्यानंतर सुहासिनींची ओटी भरण्यात आली। दरवर्षी तहसीलदार गल्ली सोमनाथ मंदिर येथे हा कार्यक्रम जननी महिला मंडळ यांच्या संयोजनात यशस्वीपणे संपन्न होतो। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा वॉइस ऑफ वेणुग्रामला।